जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात जानेवारी 19 रोजी किरकोळ अपघातानंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर नंदुरबार शहर परिसरात शांतता प्रस्थापित होऊन कायदा व सुव्यवस्था सुरळीत होणे कामे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात नंदुरबार शहरातील हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजातील शांतता कमिटीच्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार शहरातील दोन्ही समाजातील प्रमुख शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती। यावेळी उपस्थित शांतता कमिटीचे सदस्य तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस तसेच अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपस्थित होते। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सदस्यांनी दोघेही समाजातील शांतता कमिटीच्या सदस्यांनी सामंजस्याची भूमिका घेत यातील निर्दोष व्यक्तींवर कारवाई होऊ नये व योग्य व्यक्तीवर कार्यवाही तसेच दोन्ही समाजातील शांतता कमिटीच्या सदस्यांच्या प्रमुखांनी मुख्य आरोपी असलेले घटनेतील व्यक्तींना पोलिसांच्या स्वाधीन करावे तसेच त्यांना समजूत देऊन आपापल्या समाजातील तरुणांना अशा प्रकारच्या अफवांवर तसेच समाजविघातक चिथावणीला कोणीही बळी पडू नये तसेच मुख्य आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन करावे। त्याचप्रमाणे मोहल्ला कमिटी तसेच दोन्ही समाजातील 10 प्रमुखांची शांतता कमिटीची समिती गठीत करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात यावी अशा विविध सूचना उपस्थित असलेल्या शांतता कमिटीच्या सदस्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्यासमोर मांडल्यात। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।